रामकृष्ण हरी. तर माऊलीच्या कृपेनं आज आपण वारीची एकदम क्रिएटिव्ह डिझाईन कशी बनवायची, कारण का वाऱ्या तयार आहे आपल्या महाराष्ट्राचा, आशियाचा, जगाचा सगळ्यात मोठा सोहळा आहे. तर त्यावर तर डिझाईन झाल्याच पाहिजेत बघा, कारण का प्रत्येक डिझायनरने ही डिझाईन करणं गरजेचं आहे असं मला वाटते. गरजेचं म्हणजे एक प्रकारे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटते. तर त्यामुळं वारीची कन्सेप्ट काय असते, कसा विचार केला मी, प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स रेफरन्स इमेजेस पिक असतील, काय काय गाण्याचे लिरिक्स असतील, काय विचार करायचा, थॉट प्रोसेस काय असत्या आपल्या डिझाईनची, त्यानंतर कॉम्पोजिशन कसं असते, प्रॉपर मांडणी कशी असत्या, इफेक्ट कसं कसं लावलं, त्या पाठी मग काय काय विचार होतं, जरा युनिक दिसण्यासाठी अजून कोणकोणतं इफेक्ट लावलं, सगळ्या गोष्टी आजच्या डिझाईनमध्ये प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स कव्हर केल्यात. म्हणजे आज ओनली डिझाईनचं ट्युटोरियल झालेलं नाही, आज प्रॉपर थॉट प्रोसेसची एकदम डीपमध्ये कॉम्पोजिशन मांडणी कशी केली गेलेली आहे ते सगळं बेसिक टू ॲडव्हान्स सांगितलं आहे. त्यामुळे कृपया आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. माऊलीच्या कृपेने एकदम छान आजचं ट्युटोरियल झाले. काहीच काळजी करू नका, फक्त शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जे काय वाटते ते कमेंट करा आणि प्लस रामकृष्ण हरी सगळ्यांच्या कंपल्सरी A to Z कमेंट आल्या पाहिजेत ही विनंती. बाकी आपल्या इंस्टाग्रामला भरपूर ढीक प्रेम झाला आहे, तिथं आपल्या सगळ्या डिझाईन्स पडल्यात, नक्कीच बघू शकताय. त्याचबरोबर आपल्या PPGD कम्युनिटीला जॉईन व्हा, आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. आपण मटेरियल आणि अपडेट्स देणार आहे तिथं देत असतोय. त्यानंतर राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा. तर आपली 15 तारखेला जी काय बॅच चालू झाली तर तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिला त्याबद्दल धन्यवाद. ऑनलाईन आणि ऑफलाईन फुल आहे, आत्तापर्यंतची सगळ्यात बिगेस्ट हायेस्ट आपला स्कोअर कंप्लीट झाला आहे, त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. असंच ढीक प्रेम द्या. आणि भरपूर कॉलेज आहेत की दादा आम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅच करायचे आहेत, तर मी म्हटलं की आत्ता अवेलेबल नाही आहे, आपली बॅच चालू झाल्याने ऑलरेडी भरपूर फुल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा ॲडमिशन आपण घेऊ शकत नाही. बॅच आता पुढची असेल आपली जुलैच्या एंडला, कारण का ही 15ला चालू झाल्या, पुढच्या 15ला सपेल, काही दिवसांचा गॅप असतो लगेच पुढे चालू होत्या. त्यामुळे जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फक्त काही दिवस, एक 7-8-10 दिवस थांबा, लगेचच बॅच लॉन्च होईल आणि मग ॲडमिशन सुरू होतील, लगेच ॲडमिशन डन करून टाका. राहिला विषय फक्त आता आपल्याकडे मोबाईलचा अवेलेबल क्लास आहे. मोबाईलचा हा रेकॉर्डेड क्लास भेटतोय, ऑनलाईन क्लास झाला आहे, तोच व्हिडिओ रेकॉर्डेड 25 दिवसांचा जो क्लास आहे तो 25 व्हिडिओचा व्हॉट्सअपला भेटेल तुम्हाला. एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे. यासोबत तुम्हाला ॲप्लिकेशन्स, मटेरियल, सर्टिफिकेट, नावाची कॅलिग्राफी सगळ्या गोष्टी भेटतील. यामध्ये ऑल टाईप बेसिक टू ॲडव्हान्स डिझाईन, बेसिक टू ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं शिकवलं आहे. 1500 रुपयाचा क्लास आहे. वर तुम्हाला नंबर दिसायला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलत ॲडमिशन डन करू शकता आणि लगेच क्लास भेटेल. तर चला फायनली बेसिक टू ॲडव्हान्स सुरुवात करूयात. फक्त पुन्हा एकदा सांगतो, प्लीज सर्वांनी रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरायला नाही. आजचं ट्युटोरियल थॉट प्रोसेस, कंपोजिशन सगळं परफेक्टली एक्सप्लेन केले, त्यामुळे भरपूर मोठं झाले. फक्त शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला डिझाईन कशी केली जात्या हे विठू माऊलीच्या कृपेनं नक्कीच कळेल. चला, रामकृष्ण हरी. तर माऊलींच्या कृपेनं आपली जी का पहिली कन्सेप्ट आहे ही इमेज पिक बेस्ड कन्सेप्ट आहे. म्हणजेच रोशा गुल्ला यांची एक इंस्टाग्राम आयडी आहे ताईंची या, तर यांची भरपूर छान फोटोग्राफ आहे, वारीस त्याने एकदम छान फोटो काढतात. तर असंच बघता बघता मला त्यांचा एक फोटो आवडला, ते मी तुम्हाला दाखवतो. हा वाला एकदम बेस्ट आणि एकदम हॅट्स ऑफ ताईंना की एवढा खतरनाक फोटो काढला की बाबा भरपूर मिनिंग यातनं निघतंय. तर मी म्हटलं की बाबा एवढा छान फोटो आहे तर काहीतरी क्रिएटिव्ह करूयातच. पिक बेस्ड कन्सेप्ट सिम्पल बट स्वीट असते, पण त्यात आणि आपण विचार म्हणतो. म्हणजे ही तर परिपूर्ण इमेज आहेच, नो प्रॉब्लेम, नो डाऊटच, भरपूर काही डीप आहे. पण त्यात आणि मी म्हटलं की माझी कन्सेप्ट काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करूयात, कसं काय काय होतं बघूयात फक्त. तर त्या लेवललाच मग आपण ह्या इमेजचा वापर करून फुल क्रेडिट त्यांना जाते. सगळं माझं काय नाही, माऊलींची कृपा आणि त्यांचीच इमेज आहे, त्यामुळे सगळं फुल क्रेडिट त्यांना जाते. पण आपण फक्त काही गोष्टी ॲड केल्यात माऊलीच्या कृपेनं, त्या सगळ्या तुम्हाला तो पुढे दिसल्यात. आता ती कन्सेप्ट काय, कसा विषय होता तो आपण बघूयात. जसं की एक प्रकारे माऊली आपण दाखवल्यात, जे काय चालते येणार आहेत तर ते खाली आपला त्यांचा म्हणजे जे काय माऊली आहेत तेच विठू माऊली आहेत अशा थीममध्ये आपण सावलीच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भरपूर जो काय आपला वैष्णवांचा समुद्र सागर म्हणतोय आपण त्याला, पंढरपूरला भरतोय वारीच्या ह्याच्यात. तर एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा बॅक साईडला घेतलं आहे माऊलीच्या, कारण का टाकायला जागा नव्हती आपल्या लेफ्ट किंवा राईटला, आणि ते एवढं अलाईन झालं नसतं चांगल्या प्रकारे, म्हणून ते आपण खालीच घेतलं. बाकी सगळी डिझाईन ओके होती. ब्लॅक अँड व्हाईट थीम मारली, कारण का ऑलरेडी आपली इमेज ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्याचबरोबर मग आपण त्या नंतर ॲड केला आहे प्रॉपर जरा फोकस बॅलन्स व्हावा यासाठी. तर विषय काय आहे, पहिली गोष्ट माझी कन्सेप्ट होती की एका वैष्णवाने होतो पांडुरंगपुरा, एवढीच कन्सेप्ट होती. पण त्यानंतर जसं की आमच्या वडिलांनी पण जरा कन्सेप्ट बघितली, त्यांना पण भरपूर काही गोष्टी येतात. त्यांनी म्हणले की जरा आपल्या या वारीच्या ह्याच्यात जे काय पताके आहेत, म्हणजेच भरपूर भगव्या जे काय पताक्याला भरपूर महत्त्व आहे, मग ते पण ॲड करणं गरजेचं आहे. मग ते पण आपण ॲड केलं. आणि गाण्यात ते बोल पण होतं. तसं जर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला बघितलं असतील तर गाणं आपण लावले, लिरिक्स लावल्यात, तर त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी क्लिअर आणि कवर आहेत. ओनली हे वाक्य हे लिरिक्स पण आहेच, नो प्रॉब्लेम, ही पण छानच आहे, पण जरा ही लिरिक्स आहेत जरा फास्ट आहे.
त्यामुळं एक प्रकारे क्लिक होतंय न होते असं माझ्या डोक्यात आलं, पण तरी पण झाली कन्सेप्ट माऊलीच्या कृपेने. तर अशी कन्सेप्ट आहे. संपूर्ण आता आपण ब्रेकडाऊन करूयात या बेसिक टू ॲडव्हान्स. दुसरी पण आपण बघूयात, पहिल्यांदा ही झाल्यानंतर. या एकदम सिंपल बट स्वीट ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिली तर गोष्ट म्हणजे आपल्याकडं कलरफुल इमेज नाही, त्यामुळे मी म्हणलं की पहिली तर गोष्ट व्हाईट कन्सेप्ट करूयात कंप्लीट, कारण का तुकाराम मुंडे साहेबांची एकदम छान गेलती, त्यामुळे मला वाटलं की व्हाईट करत. आणि राज्याभिषेकची पण एकदम छान गेलती. पहिली गोष्ट म्हणजे 3x4 830 रेझोल्युशन, ह्यापेक्षा व्यतिरिक्त कुठलं मी बॅकग्राऊंड घेत नाही. फक्त एक काम करा, तुम्हाला जेव्हा ही PhD भेटेल तेव्हा इमेज आणि इमेज साईजमध्ये जाऊन इथं जर आपली जी काय रिझोल्युशन असते हे कमी असेल तर हे फक्त वाढवा. 300-400 मी ठेवलं असेल, कारण का जरा साईजचा इश्यू होतोय तुम्हाला ती फाईल देताना. आणि परत इथं 800 टाकायचं, 830 टाकायचं बघा, 830 किंवा 850 टाका आणि हाय अशी क्लिअर येऊन जाईल. जर फुटत असेल तर 3x4 ही साईज हाय अशी राहील, याला काय चेंज करू नका, फक्त रिझोल्युशन चेंज करा. चला पुढचा भाग आपला. आपण पहिल्यांदा ॲडप्ट केलं आहे व्हाईट बॅकग्राऊंड. व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे व्हाईट टेक्स्चर. आता व्हाईट टेक्स्चर कसं ॲड केले, काय केलं आहे, तुम्हाला कोणतंही आवडेल ते नक्कीच तुम्ही डाउनलोड करा. आणि त्याला पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करायचं. कोणतंही आवडेल ते म्हटलं मी, कोणतंही टेक्स्चर कलरफुल असलं तरी त्याला ब्लॅक अँड व्हाईट मारायचं. कुठनं इमेज ॲडजस्टमेंट इथनं ब्लॅक अँड व्हाईट मारायचं आणि इथनं जरा लेवल्स लावायचे व्हाईटच्या. जर बाबा आपला असा विषय झाला म्हणजे एक प्रकारे आपला पुढचा एलिमेंटचा भाग व्हाईट ब्लॅक झाला आणि पाठीमागचा बॅकग्राऊंडचा भाग ब्लॅक झाला, असू पण शकते ना टेक्स्चर. तर त्या लेवलला काय करायचं, फक्त इथं इमेजला जायचं, ॲडजस्टमेंटला जायचं आणि इथं इन्व्हर्ट मारायचं, संपला विषय. मग त्यानंतर आपण जरा व्हाईटनेस यासाठी जरा लेवल्स लावले. लेवल्सचा आउटपुट लावला. आउटपुट इनपुटचा काय विषय नाही, इनपुट हे नॅचरल काम करते, पण आउटपुट काय काम करते, प्युअर व्हाईट आणि प्युअर ब्लॅक कलर. बघा, प्युअर ब्लॅक कलर आणि प्युअर व्हाईट कलर. कुठं आहे लेवल्स, इथं आहे लेवल्स, ॲडजस्टमेंट आणि हे वरून एक प्रकारे 5 नंबरचं. मग त्यानंतर ते झालं, ओके आहे, झालं बॅकग्राऊंड आपलं तयार. मिक्सिंग केलं आपण फक्त एकमेकात. त्यात आणि मला वाटलं की अजून काहीतरी फोकस येण्यासाठी अजून जरा मिक्स करावं, ते झालं आपलं काम. चला मग पुढचा भाग आपला. पहिला विषय आपण घेतला मग आपल्या माऊलींचा पिक कटिंग बिटिंग करून घेतला. आपल्या पेन टूलनंच कटिंग केलं असं मला वाटते. फोटोरूम तेन पण चांगल्या वेबसाईट्स आहेत, ट्राय करा. माऊलींचा पिक कट केला. त्यानंतर मग आपल्या माऊलींच्या कडनं शॅडो लावला आहे. हा नंतर लावला आहे, जरा सगळा शॅडो बिडोचा भाग ॲड करून झाल्यानंतर. त्यानंतर मग आपला खाली आपण विटू माऊलीचा पिक ॲड केला आहे. पिक ॲड केला आहे म्हणजे विटू माऊलीचा पिक घेतला. फॉर एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला, असा पिक आहे हो, तर त्याला आपण आडवा केला आहे. ओके, बघूयात आपण, थांबा. आडवा केला. आडवा कशानं करायचा आहे, पहिली तर गोष्ट म्हणजे मी कंट्रोल T मारला, राईट क्लिक मारलं की फुल फोकस होतं. याला करायचं व्हर्टिकल. या असा होता, याला राईट क्लिक मारून मी केलं व्हर्टिकल आणि फक्त जरा इथनं खालनं स्ट्रेच केलं. खालनं स्ट्रेच केलं म्हणजे जो कंप्लीट असा होता तो जरा खाली असं स्ट्रेच केला, शिफ्टचा वापर करून स्ट्रेच केला. बघा, झाला विषय. मग याला आपण एक पहिली गोष्ट म्हणजे शॅडो आहे त्यामुळे 1 कलरमध्ये आणलं. 1 कलर कशाच्या रूपात आणलं, कलर व्हॅल्यू आपलं कलर ओव्हरली, सॉरी, इथनं खालनं आपलं एफेक्ट्समधनं कलर ओव्हरली, ज्या आपण कोणत्याही गोष्टीचा कलर चेंज करण्यासाठी वापरतो ती गोष्ट. आणि जरा आपला स्मार्ट फिल्टर, सॉरी, इथं आपला जो काय भाग आहे हा कोणता, आपल्या मास्कचा, तिथं आपण ग्रेडियंट घेतला, असा व्हाईट कलर घेतला आणि इथनं बेसिकमधनं 2 नंबरचा PNG ग्रेडियंट, बाकी लिनियर ग्रेडियंट, नॉर्मल, ऑपेसिटी 100, डायटरला चेक आणि ट्रान्सपरन्सीला होल्ड करून असं आपण फक्त मारलं. मारल्यावर विषय काय होतोय की आपल्या डिटेल्स अशा फेडमध्ये जातात. कारण का फेडमध्ये जातात म्हणजे काय, जेवढं जवळ तेवढं डार्क, जेवढं लांब तेवढं फेड, असातला भाग आहे हा. त्याचबरोबर याला आपण जरा शॅडो दिसावा, जरा युनिक दिसावं, त्यासाठी आपण याला जरा मोशन लावलं. मोशन सगळ्या कंप्लीट याला लावलं आहे. काय ऐका, मोशन सगळ्या इमेजला लावलं आहे, पण स्मार्ट ऑब्जेक्ट केल्या कारणास्तव त्याला स्मार्ट फिल्टर येतो आहे आणि त्याला मास्क असते. मग त्या मास्कचा वापर करून आपण जरा जे का पायातला भाग आहे तो जरा शार्प ठेवला, बाकीचं जेवढं लांब जाईल तेवढं तो एकदम फेड केलेला आहे. म्हणजे मोशन ब्लर. मोशन ब्लर कुठं आहे, येत आहे फिल्टर, ब्लर, मोशन ब्लर, बघू शकता. वरून 7 नंबरचा आहे बहुतेक. त्यानंतर मग विटू माऊली अजून चांगल्या प्रकारे ओळखावेत यासाठी त्याच इमेजचा आपण टिळा घेतला आहे आणि जरा लावण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ही जी काय इमेज आहे ना, हीच ह्याच्यातलाच टिळा घेतला आहे आणि तो लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी जिथं आपल्या माऊलींचं पिक स्टेबल झाल्यात तिथं जर आपण शॅडो मारला आहे. शॅडो कसा मारला आहे, ब्रश घ्यायचा, सॉफ्ट राऊंडचा ब्रश घ्यायचा, जरा मोठा करतो मी, राईट क्लिक मारायचं किंवा हेडला जावा, ह्याला जरा चपटा करायचा, असा ऑपेसिटी आणि फ्लो आपला कमी करायचा. जिथं पाय आहेत तिथं डबल टॅप, आता व्हाईट करतो, ब्लॅक करतो मी, सॉरी, जिथं पाय तिथं डबल टॅप आणि जसं जसं आपला शॅडो म्हणजे एक प्रकारे पसरलेलं असेल तर तिथं जरा असं जरा मारला की अजून रिअलिस्टिक शॅडो येतो. म्हणजे फक्त आपल्याला करायचं काय आहे की ऑपेसिटी आणि फ्लो आपल्याला कमी करायचा आहे, बाकी काही नाही, एवढं लक्षात घ्या.
त्यानंतर आपली कन्सेप्ट होती, त्यानुसार जरा घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. कन्सेप्ट होती त्यानुसार घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण पुढचं टेक्स्ट घेतलं, पांडुरंगला पण तीच थीम प्रॉपर कॅलिग्राफी टाईपमध्ये आहे. पांडुरंग या आडवी होती, त्याला आपण उभी जरा केली, यूज केली ती मागल्या वेळेला बहुतेक आपण जे काय अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझी मुख पांडुरंगा ही जे कन्सेप्ट केली ती भरपूर ढीक प्रेम दिलं त्याला, 90,000 प्लस गेलं ते लाईक माऊलीच्या ग्रुपेनं. तर त्यावरचीच कॅलिग्राफी पण परत घेतली उभ्या लेवलला घेतली, ती पण सेम अशी आडवी पाडली आणि ब्लॅक कलर आणि याला मोशन लावले, मोशन ब्लर लावले. तर ह्याला पण सेम तीच प्रोसेस माऊलीची याला जसं फेड केलं तसं त्याला वरनं फेड केले आणि जरा मोशन लावले, प्लस मोशन विथ आपला स्मार्ट फिल्टरचा भाग वरनं जरा आपला मिक्सिंग केला भाग. त्यानंतर त्याचा पुढचा भाग आपला एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा. आता हा आपला इन्फिनिटी 47 फॉन्ट आहे. याला पण आपण जरा कसं पाडते आडवं माहिती आहे काय, कंट्रोल शिफ्ट आल्टचा वापर करून प्रॉपर त्याला तुम्ही आडवं पाडू शकता. वरचा फक्त बघा असा आडवा पाडू शकता कंट्रोल शिफ्ट आल्टचा वापर करून. एकतर इकडनं पण इकडे करू शकताय किंवा वरनं पण वर असं करू शकता. ओके, फक्त फेड दिसावं म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडच्या टेक्स्चरला मॅच व्हावं त्यासाठी याला आपण ब्लेंडचा वापर केला आहे. ब्लेंडिंग ऑप्शन कुठं आहे, इथं आहे. एकतर एपेक्सला जावं, ब्लेंडिंग ऑप्शन येत आहे, किंवा या लेअरला डबल क्लिक मारा, ब्लेंडिंग ऑप्शन ओपन होईल. इथलं बघा खालचं ब्रेक करून हे यूज करायचं असते. खालचं ब्रेक करून यूज करायचं असते म्हणजे विषय कसा असतो तुम्हाला सांगतो. लेफ्ट साईडचा असतो तो शॅडो असतो आणि राईट साईडचा असतो तो व्हाईटनेस असतो. सो जसं वडत जातील तसं आपला जो का ब्लॅक भाग आहे आपल्या बॅकग्राऊंडला मिक्स होत जातोय. जावा अजून पुढं प्रॉपर लेवल. आता बघा मिक्स झाला, फक्त याला आल्ट होल्ड करून ब्रेक करायचं, चांगल्या प्रकारे मिक्स होते म्हणजे फेड इन होते. इकडचा जरा वडला, आल्ट होल्ड करून याला ब्रेक केला, मिक्स होते. अशा प्रकारचा हा भाग असतो. आल्ट होल्ड करून पहिल्यांदा वडायचा आणि आल्ट होल्ड करून मग ब्रेक करायचं. बाकी आपल्या माऊलीचा टिळा पण लावला, टिळ्याचा पण तोच विषय. ह्याला बहुतेक मी ह्याला पण ब्लेंडिंग ऑप्शन्स लावल्यात जरा आपल्या बॅकग्राऊंडला मिक्स व्हावं यासाठी, कारण का शेवटी आपली टेक्स्चर कन्सेप्ट आहे त्यामुळं. बाकी जरा इथनं जरा मी फेडिन ठेवलं आहे, बाकी याला पण मोशन लावलेलं आहे आपण ब्लर. त्यानंतर मग ही कन्सेप्ट एवढी एकदम खतरनाक झालती मला, म्हणजे मी पहिली तर गोष्ट म्हणजे एवढंच ॲड करणार होतो, एवढंच ॲड झालं असतं तर किती कडक झाली असते बघा. पण तरी पण असू दे म्हणलं की आपली जी काय फोटोची कन्सेप्ट आहे, इमेजची कन्सेप्ट आहे तीच आपण ट्राय करूयात. तर पहिला आपण फोटो ॲड केला, फोटो संपूर्ण बसना, त्याच्यातलीच कट मारून कॉपी मारून आणि फोटो लावली. म्हणजे इथली दिसते का नाही तुम्हाला मला माहीत नाही, पण इथलीच आपण कटिंग मारून लावलेली आहे थोडंच, आणि ती एकदम क्लिअर पण आल्या. ही बेस्ट गोष्ट आहे, पण एवढं काय ओळखोळ येत नाही. ओके, तर शॅडो बिडोला आपला टाकला, ड्रॉप शॅडो लावला, त्याचंच क्लिप करून असं जरा आपण काही आडवं ब्रश करून जरा मारलं शॅडो. जरा ह्या इमेजेसचा शॅडो मारणं कठीण होतं. डायरेक्ट आपण एक प्रकारे बघायला गेलं तर अशी इमेज पण घेऊ शकत नव्हतो प्रॉपर, मग ते मॅच झालं नसतं ना. त्यामुळे आपण हाय असंच एक प्रकारे कटआउट थीममध्ये ठेवलं आहे. डन. मग पुढचा भाग आपला आहे तो म्हणजे आपल्या मी मागाशी सांगितल्याप्रमाणे पताके ते सगळं आपण ॲड केलं. झेंडतीन जे काय आपलं ते कटिंग बिटिंग लावून मेन ठिकाणी जिथे तुला वाटते तिथं जरा आपण मॅनेज केलं सगळं. बाकी फेडिंग व्हावं, जरा मिक्सिंग व्हावं यासाठी आपण ह्यालाच मोशन ब्लर मारून मास्कचा वापर करून खतरनाक, म्हणजे मोशन ऑलरेडी ब्लर मारले त्याला जरा आपण मास्क पीस लावून खतरनाक लेवलला ब्लेंड केलं. जरा इथं जरा खाली अशा टीममध्ये. बाकी आणि पताके उठून दिसायसाठी आणि त्याच्याने कॉप्या मारल्या, सापला विषय. त्यानंतर या सगळ्याला ग्रुपमध्ये टाकलं A to Z आणि त्याला लावला आपला ड्रॉप शॅडो लेफ्ट साईडनं. कसं लावलं असतो एपेक्स ड्रॉप शॅडो लावला का नाही, हे जे राईट क्लिक मारून क्रिएट लेअर मारायची. लेअर मारला का नाही मग त्याला तुम्ही आणि कसं आपल्या मनानुसार ॲडजस्ट होते काय अडचण नाही, मग त्याला तुम्ही क्लिप बीप मारू शकता. बाकी इकडनं आणि मला जरा फेडिंग पाहिजे होतं कारण का आपल्या मॉडेलवर फोकस आणायचा होता, त्यामुळं आपण लेवल्स लावलं. बाकी सगळा इकडचा भाग फेड झाला, मॉडेलवर फोकस आला म्हणजे माऊलीवर आपल्या. त्यानंतर मग पुरा हे नव्हतं प्रॉपर लेवल, मी मागास सांगितलं की पुरा आधीमध्ये कुठं ॲड न करता मी डायरेक्ट लेवलला खाली ॲड केलेला आहे. बाकी मग काय जरा आपला व्हाईटनेसचा भाग आणि त्यानंतर जरा ॲडजस्टमेंट आणि आपलं झालं. मग ही अशी कन्सेप्ट आहे. आय होप कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. संपूर्ण प्लेन फुल एक्सप्लेन केलेली आहे. डन. चला पुढचा भाग आता आपला माऊलीची दुसरी कन्सेप्ट. माऊली कृपेने ही पण एकदम बेस्ट झाल्या, मला भरपूर आवडली. कारण का पहिली तर गोष्ट म्हणजे सिनेमॅटिक, दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी युनिक ट्राय केलं मी माऊलीच्या कृपेनं. कारण का पहिली तर गोष्ट म्हणजे हे जे काय लिरिक्स आहेत ज्या गाण्याच्या ह्या तर मला भरपूर आवडतात, भरपूर म्हणजे भरपूर. आणि माझी मागल्या वर्षीपासून होती की इच्छा होती की बाबा ह्या कन्सेप्टवर ह्या लिरिक्सवर काय ना काहीतरी करायचं. तर मी म्हटलं की काय करायचं. पहिली गोष्ट म्हणजे मी डोळ्यासमोर लिरिक्स ठेवल्या. लिरिक्स म्हणजे गाण्याचं बोल प्रॉपर. नाचवे विजो त्या नभाच्या उरी, त्यानंतर होई काठी कधी आंधळ्याच्या करी, तोल साऱ्या जगाचा तो सावरी ह्या थीममध्ये.
आणि मग घेऊन लाट येतो किनाऱ्यावर, अशा थीमचं एक बोल आहेत, अतिशय सुंदर आहे. मग मी म्हणलं की पहिला प्रॉपर बोल काढत, काय चुकाय नको. तर त्यामुळं आपण यूट्यूबवरून तर काय आपण गाणं बघितलंयच, पण गुगलला जाऊन हे सगळं बोल काढलं, त्या लिरिक्स गाण्याचं सगळं कॉपी करून घेतलं एका कॅनव्हासवर, किंवा कुठेही तुम्ही व्हॉट्सअपला घेऊ शकताय, आपल्या वर्डला घेऊ शकताय. मग त्यानुसार ह्या लिरिक्सनुसार मला आता मटेरियल हुडकायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे असं डायरेक्ट मटेरियल भेटते असं काय भाग नसतोय. आता चारी जी काय वाक्य होती, चारी म्हणजे जी काय कंप्लीट सगळीच वाक्य, तर त्यानुसार काय गोष्टी भेटतात का ह्यासाठी हुडकायचं असतं. पहिली गोष्ट म्हणजे हुई काठी कधी आंधळ्याच्या करी, तो साऱ्या जगाचा तो सावरी. हे असं 2 वाक्य आहेत. ह्या 2 वाक्याच्या रिलेटेड मी बघता कारण का भरपूर मी एका कन्सेप्ट रिलेटेड सर्च कराल तो, कोणती होईल ती होईल, असं काय नाही की हीच होती, पण एक प्रकारे ही जरा कन्सेप्ट डोक्यात होती. पण त्या लेवलला असा मला छान असा पिक भेटला. मी पिकचं ते क्रेडिट पण दिलं, त्या इंस्टाग्रामच्या याला बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की 3 आयडिया आहेत बहुतेक, 3 आयडियांमधला आपण पिक यूज केल्यात. ते पण मी तुम्हाला इथं पुढं म्हणजे त्यांची आयडिया दाखवतो. नक्कीच व्हिजिट करा, त्यांचा वर्क बघू शकता. पहिली आयडिया आहे हरामखोर यांची, तर यांची तरी फोटोग्राफी एकदम बेस्ट आहे, तुम्ही जाऊन बघू शकता वारिस्टियन. बाकी कला प्रवासी यांची पण छान आहे, ते बघू शकताय. आणि ऋषिराज गवळी यांची प्रॉपर जी काय पाठीमागची डिजिटल माऊलीची पीक आहे, तर ती तर बेस्टच आहे. अशा 3 प्रकारचे 3 गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मी आयडी पुढं देतोच, व्हिजिट करा, पीक डाउनलोड करा. फक्त त्यांना क्रेडिट द्यायला विसरू नका. नक्कीच त्यांना विचारूही शकता मेसेज करून की पीक यूज करू काय ते, काय अडचण नाही. तर आपल्याला त्या थीममध्ये कन्सेप्ट भेटली. आपण या काठीचा आधार म्हणजेच आपल्या माऊलीचा आधार, त्यानंतर टोल सावरी म्हणजे या थीममध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी मग ती वीज दाखवण्याचा प्रयत्न केला, नाचू वीज प्रॉपर माऊलीचा फेस त्याने घेतला आहे, आणि घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी आपली चंद्रभागा थीम घेतल्या. इथं समुद्र घ्यायला पाहिजे होतं, पण अजून चंद्रभागा थीम आपली चालून जाईल, कारण ते महत्त्वाचं आहे. चला मग आता कन्सेप्ट आपण ब्रेकडाऊन करूयात. या पहिली गोष्ट म्हणजे आपला स्कायचा भाग घेतला. पण स्काय ते तुम्ही घेऊ शकता, सगळ्यात भारी भेटते ते म्हणजे आईस्टॉकला जायचं. आणि इथं सर्च करायचं सनसेट स्काय. सनसेट स्काय सर्च केला ना, भरपूर छान रिझल्ट येतो. सनसेट स्काय टाका फक्त. हे बघू शकता, खतरनाक विशाळ नादखुळा इफेक्ट आहे. आणि जरा अर्धा हाफ होतो त्यालाच आपण रिपीट लावतो. बाकी ते विजेचा विषय होतो, त्यामुळे आपण इथं थंडर्स घेतलं. थंडर्स म्हणजे वीज, वेगळा कलर असेल तर त्याला ब्लॅक अँड व्हाईट केला आणि त्याचा कलर डॉज मारला आहे. म्हणजे नॉर्मलला असं दिसते, कलर डॉजला ते मिक्स होते. ब्लॅक कलर तर निघून जातोच, पण व्हाईट कलर पण चांगल्या प्रकारे मिक्स होते, कलर डॉज करते. त्याच कॉपी इकडे तिकडे जरा मारल्या. आता इथं मी फेड इन लावलंय. काय लावलंय? फेड इन लावलंय, पण त्याला विथ आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लेंड मोड्स पण यूज केला. जर ब्लेंडिंग ऑप्शन्सवर ब्लेंड मोड्स वेगळ्या आणि ब्लेंडिंग ऑप्शन वेगळं. ब्लेंडिंग ऑप्शन पण यूज केला, जेणेकरून लाईट आणि शॅडो सेफ राहील, फक्त कलर त्या लेवलला मॅच होईल, डाऊन होईल. बाकी माऊलीचा फोटो आपण ॲड केला आहे फेडमध्ये. याला पण आपण या माऊलीच्या फोटोला ब्लेंडिंग ऑप्शन लावलं, विठ्ठल माऊलीच्या फोटोला, लक्षात घ्या. त्यानंतर वीज आणि आपल्या चेहऱ्यावरती दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आहे, अजून हेवी जरा दिसाव्यासाठी. बाकी मंदिराचा भाग, मंदिराला आपण ड्रॉप शेडो लेफ्ट साईडनं राईट साईडनं, मी मग सांगितलं कसं लावायचं. ड्रॉप शेडो लावला कोणता पण, तर काय करायचं, त्याला राईट क्लिक मारून क्रिएट लिपिंग मास्क करायचं. क्रिएट लिपिंग मास्क केला की विषय काय होतोय, क्रिएट लिपिंग मास्क नाही, आपल्या क्रिएट लेअर करायची आणि मग ती क्लिक करू शकतो. शॅडो असला तर खाली जातोय, आणि एक प्रकारे इनर शॅडो इनर ग्लोबी असला तर तो वर जातोय, लक्षात घ्या. दोन्ही लेफ्ट आणि राईट साईडनं मारलं. याला काय आपण लाईट ठेवले, निलर नाईट ठेवलं. याला पण ब्लेंडिंग ऑप्शन्स लावल्या, सगळ्याला ब्लेंडिंग ऑप्शन्स लावल्यात. फिक्स करता येणं जरा गरजेचं आहे. बाकी खालनं पण फेड, नॉर्मल फेड मारला का नाही लगेच कळते की बाबा हे नॉर्मल फेड आहे, पण तेच जर ब्लेंड ऑप्शन यूज केला का नाही एकदम मिक्सिंग छान वाटते. खालनं शॅडो, वरनं जरा लाईट, जरा फॉगीनेस आपण ॲड केला. बाकी सगळ्यात मेन चेंजेबल भाग आहे तो म्हणजे ह्यूवाला. हा नेक्स्ट लेवल आपली इमेज डिझाईन जाते. ह्यू सिनेमॅटिकचा खतरनाक पाय आहे. करायचं काय असते, तुम्हाला जो टोन पाहिजे, जसं की ह्यू सॅच्युरेशन घ्यायचं, ह्याला टाकायचं कलराईजला टाकला, तुम्हाला जो टोन पाहिजे तो टोन सेट करायचा. फक्त मी काय काम करतो, तिथनं जरा बाहेर काढतो. जो टोन पाहिजे मला, आता बाबा निळा टोन पाहिजे ना, मी निळा टोन सेट केला. आता गंमत बघा काय करायचं असते, त्याला डबल क्लिक मारायचं याला आणि ब्लेंडिंग ऑप्शन सेट करायचं. आल्ट आउट करून याला नॉर्मल लेवलला, या अशा टीममध्ये खतरनाक. बाकी फक्त ह्याचा जो काय फील आहे तो आपण ॲडजस्ट करायचा. 0 टू बऱ्यापैकी लेवलला आपल्याला जसं पाहिजे, खतरनाक लेवलचा इफेक्ट दिसतो. फक्त त्या मॅचेबल ठेवला की अजून छान दिसत.
त्यानंतर आपल्या वारकऱ्यांचा पीक जे आपण कन्सेप्ट घेतलेले तर ते त्याला पण खालनं मॅच केलं. आता हे डॉजसारखा इफेक्ट कसा आला आहे, याला पण ब्लेंडिंग ऑप्शनच यूज केले, त्यामुळे डॉजसारखा इफेक्ट आला आहे. ओपन करून बघू शकता तुम्ही, डबल क्लिक मारला की ओपन होतं, इथं बघू शकता. त्यानंतर राईट साईडनं आपला शॅडो, इनर शॅडो मारला बहुतेक, आणि त्याला पण आपण सेपरेट लेअर घेऊन पाहिजे तिथे ठेवलं, ॲक्टिव्ह केलं. याचा ब्लेंड मोड कलर डॉस ठेवला बघा, मिक्सिंगला छान दिसते. डन. त्यानंतर मग लेफ्ट साईडनं राईट साईडनं पण मारले. बाकी जरा व्हाईटच्या साईडनं आपण जरा फेड आउट ठेवलं, म्हणजे एक प्रकार लाईट ठेवली, त्याला पण ब्लेंड ऑप्शनचा वापर केला. आता नाचवी विजतो त्या नबाच्यावर आपण वर ठेवलं ही कन्सेप्ट दाखवण्यासाठी. त्यानंतर घेऊन लाट येतो किनाऱ्यावर खालची कन्सेप्ट दाखवण्यासाठी. होई काठी कदळी आंधळ्याच्या करी स्ट्रेट ठेवले. विषय तो आहे म्हणजे हो तोल साऱ्या जगाचा तोसावरी हे कसं टाकलं. आता हे सेपरेट टाकलं काय नाही, हे सेपरेट नाही टाकलं. पहिली तर गोष्ट कसं टाकलं मी दाखवतो तुम्हाला. हे मी कॉपी करून घेतो. कॉपी कसं करायचं असते, जे आपलं टेक्स्ट असते तर तिचीच इथं टेक्स्ट टायटलची काय म्हणतो आपण त्याला म्हणजे त्या टेक्स्टचं नाव त्या लेअरचं नाव तेच येते. आता कसं केलं मी, इथं पेन टूल घेतला, इथं पाथ आपण असा क्रिएट केला. कसा पण करा तुम्हाला पाथ जसा पाहिजे तसा. झाला पाथ क्रिएट. इथं पेन टूल घ्यायचा आणि या पाथवर क्लिक मारला का नाही, या पाथवर आपलं टेक्स्ट ॲक्टिव्ह होतं. ही खासियत असते, म्हणजे तुम्ही काय पण टाईप करू शकता. हे असा विषय. फक्त काय काम करा, माझं मत आहे की पाथ आहे ना, पाथ तो कंप्लीट करा. तुम्हाला कसं जिथनं सुरुवात झाली तिथे एंड. मग आता ॲक्टिव्ह झाला आपला पाथ, त्यानंतर मग तुम्ही मारू शकता. ती तशीच कन्सेप्ट आहे, फक्त बघा ट्राय करा. वेट जरा माझं सिलेक्शन दुसरीकडे आलं काय लोरेम इप्सम वालं टेक्स्ट आहे. यात तुम्ही कंट्रोल व्ही मारला की आलं बघा टेक्स्ट असं. मी त्याला तुम्ही पुढं पाठीमाग करू शकता. या संदर्भात यांनी डाऊट असेल तर नक्कीच विचारा. एवढं सगळं झालं. बाकी माऊलीचा पीक आहेच आहे ऑलरेडी अवेलेबल, फक्त टिळा मला उठवून दाखवत होतं तर ती कन्सेप्ट. बाकी जर आपला पावसाचा भाग दाखवला, जर आपला डॉट्स असतील की नाही तेच घेऊन त्याला मोशन ब्लर मारलं. बाकी जरा व्हाईटनेस आणि मग डन आपली माऊलीची फायनल पीक. बाकी कलर अँड डॉज अँड बर्न एक प्रोसेस असते. ह्या टूलने आपण करू शकतो डॉज अँड बर्न. बाकी इथनंही करू शकतोय आपल्या इमेजच्या कॉपी घेऊन. ते आपण प्रोसेस कधीतरी नेक्स्ट लेवलला सांगत प्रॉपर तिथं ट्युटोरियल आणत, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. त्यावर ट्युटोरियल पाहिजे का नको नक्कीच कमेंट करा. तर अशा ह्या 2 कन्सेप्ट त्या फुल्ली एक्सप्लेन केल्या, फुल्ली ब्रेकडाऊन केल्या. बाकी तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरू नका, भरभरून कमेंट झाल्या पाहिजेत. बाकी मोबाईल क्लासचा विचार करा, ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊ शकताय. PC आणि जरा PCचे आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस जरा थांबावं लागेल, सॉरी त्यासाठी, कारण का आत्ताच आपली बॅच चालू झाल्या त्यामुळे. बाकी ढीक प्रेम दिला त्याबद्दल धन्यवाद. बॅचेसला दिन भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाला नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.